ग्रामदैवत सर्व देवदेवतांना नतमस्तक होऊन आजच्या आपल्या प्राथमिक शाळा टोपीवाला यांच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. या व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे सन्माननीय शिक्षक शिक्षिका इतर सगळे मान्यवर आणि उपस्थित माझ्या प्रिय पालक बंधू भगिनींनो आणि लहान मुलांनो, खरंच आज तुमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करते आणि जास्त भाषण करणार नाही, तुम्हाला फक्त शुभेच्छा देते. आज या कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या सगळ्या विद्यार्थी आणि या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. तुमचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे बघण्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत. या ठिकाणी ज्या मुलाने भाग घेतलेला आहे त्या मुलांचे आईवडील या ठिकाणी आले आहेत. मला खरंच आनंद होत आहे. आपल्या मुलांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी खरी गरज असते ते आपल्या कुटुंबाची. तुम्ही आलात, तुमचंसुद्धा मनपूर्वक अभिनंदन करते. आणि एकच आठवण सांगते आणि मी इथेच थांबते. माझ्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता, मला आठवण होते. आणि आपले चुरी आहेत त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. आणि त्याच दिवशी बाल कला क्रीडा कार्यक्रमातर्फे ज्या सांस्कृतिक कार्यक्रम तालुका स्तरावरचे होते ते आपल्या देसाई हायस्कूलमध्ये व्हायचे. माझ्या मनात असं आलं की आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या ग्रामीण भागातली पूर्ण मालवण तालुक्यातली मुलं या ठिकाणी येणार. त्यांनी मामा वरेकर नाट्यगृह बघितलं नव्हतं, म्हणून माझ्या मनात आलं की त्या दिवशी ते तालुक्याचे सांस्कृतिक कार्यक्रम इथे करावे. म्हणून मी काय केलं, आपले राजन सरमळकर, दीपक पाटकर यांच्याकडे गेले. आमच्या शाळेतल्या टोपीवाल्याच्या सावंत मॅडम होत्या आणि त्यांना म्हटलं की ग्रामीण भागातली मुलं आम्ही एवढे मोठे झाल्यानंतर नाट्यगृह बघितलं, पण आमच्या छोट्या मुलांनी ते आज नाट्यगृह बघावं, आपले कार्यक्रम करावेत, म्हणून आम्हाला आज तुम्ही नाट्यगृह मिळून द्यावं. सरमळकर म्हणाले, पाटकर म्हणाले की आम्ही तुम्हाला दिलं. आणि त्या वर्षापासून आणि त्यांनी आमच्याकडून भाडंही न घेता त्या स्वतः दोघांनी भाडं भरलं. आणि त्या दिवसापासून आमच्या छोट्या बालकांना इथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर दरवर्षी हे कार्यक्रम इथे होत आहेत. मला सांगताना आनंद होतो की त्या मुलांना इथे कार्यक्रम करताना जो आनंद होतो तो फार वेगळा आहे. इतर ठिकाणी कमी जागेत ती मुलं करायची, त्यांची कुचंबना व्हायची. त्यापासून हा कार्यक्रम इथे सुरू केला. आज तुम्ही सगळेजण आलात. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देते, अभिनंदन करतो. मुलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आपल्या सगळ्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन हे कार्यक्रम इथे मुलांच्या गळी उतरवलेले आहेत. ते बघण्यासाठी तुमची उत्सुकता आहे ती ताणणार नाही. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मालवण एज्युकेशन सोसायटीची मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा आज आपले वार्षिक स्नेहसंमेलन इथे सादर करत आहे. त्यानिमित्ताने उपस्थित पालक, शिक्षक, माझे लाडके विद्यार्थी या सर्वांचे मी सौ सुखदा प्रभू खानोलकर सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कार्यक्रमाची सुरुवात आपण नांदीने करणार आहोत. नटेश्वराचे गुणगान करण्याचा मार्ग म्हणजे नांदी. आपल्याला माहीत आहे नाटकाची सुरुवात ही नांदीने केली जाते, त्यामुळे प्रेक्षागृहातील वातावरण संगीतमय होते. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, सर्वांना शुभंकर होण्यासाठी या नटेश्वराला आळवूया. या नांदीतून सादर करीत आहोत नांदी टोपीवाला प्राथमिक शाळेचा शिक्षकवृंद. नमन नटवरा.
म्हणजेच आमच्या MM परुळेकर प्राथमिक शाळेची स्थापना 1992 सालची. सुमारे 72 वर्षे आमच्या या शाळेने पूर्ण केली आहेत आणि हजारो विद्यार्थी या शाळेतून शिकून गेलेले आहेत. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम ही या शाळेची परंपरा आहे. संस्कृती म्हणजेच चालीरीती आणि परंपरा यांचा समुच्चय. संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं प्रभावी साधन म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. आज या ठिकाणी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ गोसावी मॅडम, शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी, शाळेचे हितचिंतक आणि नृत्य दिग्दर्शक या सर्वांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाची निर्मिती झालेली आहे. आमचे छोटे कलाकार व्यासपीठावर उत्स्फूर्तपणे सादरीकरण करणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे, टाळ्या वाजवणे यामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. बाल कलाकारांचा आत्मविश्वासही वाढणार आहे आणि यातूनच भविष्यातील सुजाण नागरिक घडणार आहेत. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आता आपण करूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करतो. गणेशाची प्रार्थना करण्याची आपली परंपराच आहे. या कार्यक्रमामध्ये साक्षात गणरायांनाच रंगमंचावर येऊन आद्य पूजेचा मान दिलेला आहे. गणरायाला इथे येण्याचे आमंत्रण देत आहे आमची इयत्ता पहिलीतील गार्गी कोरगावकर. सादर करतेय गणेश वंदन. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानभक्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकरक्षेत्रे गुरुधर्मसदार
गणेश वंदना सादर केली. त्यासाठी तिला सिद्धेश पालव सर यांचं मार्गदर्शन लाभलं आणि विशेष म्हणजे तिच्या आई आणि वडिलांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. इयत्ता पहिली मधील गार्गी गोरगावकर तिच्या या उत्कृष्ट गणेश वंदनासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. सांस्कृतिक कार्यक्रम सादर होण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या नेपथ्याविषयी थोडंसं सांगायचं आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी तारकर्ली किनारी नौदल दिन हवाई प्रात्यक्षिकांसह साजरा करण्यात आला. या मोठ्या कार्यक्रमात आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी महावीर चक्र विजेते श्री मोहन सामंत यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. आपल्या शाळेच्या दृष्टीने हा अत्यंत रोमांचकारी आणि अविस्मरणीय असा क्षण होता. या सोहळ्याला सर्वांनाच हजेरी लावता आली नाही. आपण आपल्या माजी विद्यार्थ्याला अभिवादन करण्यासाठी 350 वर्ष आरमाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मोरियाचा धोंडा, दांडेश्वर मंदिर, पद्मगड, राजकोट, जुनी निशाणकाठी या आणि अशा अनेक वैशिष्ट्यांच्या विशेषांनी प्रसिद्ध अशा पार्श्वभूमीवर आत्ताच नौदलात नव्याने दाखल झालेल्या INS मालवण या युद्धनौकेसह आपल्या लाडक्या माजी विद्यार्थी महावीर चक्र विजेते श्रीयुत मोहन सामंत यांना मानवंदना देत आहोत. नेपथ्य निर्माण संकल्पना श्रीयुत BG सामंत सर. छायाचित्रे नारायण धुरी, समीर माडगूळ. नेपथ्य निर्माण सहाय्यक सौ राखी हरतकर मॅडम, निहार सापळे, आदित्य मोंडकर, मानसी करलकर, पियुष कीर, ओम आंबेडकर, स्मित भुतेलो, दर्पण पारधिये, देवांग नाईक, वरद परब. विशेष लाईट व्यवस्था सुयोग ढोलम, बबन तळावडेकर. विशेष सहाय्यक सदाचुरी, बाबू किनळेकर, सुभाष, जीवन, यतीन, संजय नरे. आणि विशेष मार्गदर्शन मुख्याध्यापक श्रीयुत LV वळंजू सर. धाना कोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आमचे इयत्ता पहिलीतील छोटे वारकरी सुद्धा विठू माऊलीचा गजर करत पंढरपूरला रवाना होत आहेत. सादर करतायत माऊली माऊली इयत्ता पहिली. अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठे बरी शोभे कर घटावरी करुणावरी
समाज व्यवस्थेमध्ये शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी हा ग्रामव्यवस्था आणि कृषी रचनेचा कणा आहे. सुगीच्या दिवसामध्ये आपला आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी विशिष्ट ताल धरतात, त्याला शेतकरी नृत्य म्हटले जाते. आमचे इयत्ता चौथीतील कलाकार सादर करतायत शेतकरी नृत्य. ह्या शेतकरी नृत्याला त्यांना बक्षीससुद्धा मिळालेलं आहे. आमचं हे शेतकरी नृत्य 2 वेळा विजेते ठरलेलं आहे. अशा या बालचमूहाला आमंत्रित करतोय नृत्य सादर करायला. नृत्याचे बोल आहेत कुऱ्या चालल्या रानात. कुऱ्या चालल्या रानात सादर करतायत इयत्ता चौथीतील बालकलाकार. उजळणाल आभाळ रामाच्या पारी, उजळणाल आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. शिवारात शेतड गेली दुपारही टळून, कसं दिसावती बैल आसावरत्या भरून, कसं दिसावती बैल आसावरत्या भरून, बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन, बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन, कुऱ्या चालल्या रानात, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण. मन येतया भरून सरी येता ढगातून, माती उधळते गंध अंगी वलावा धरून, माती उधळते गंध अंगी वलावा धरून, तुझं आभाळ भरलं
पेरण फलगडी जाणार गड्या फलगडी जाणार फलगडी जाणार गड्या फलगडी जाणार येर गड्या फलगडी जाणार चांगल्या रानात सुरू झाली या पेरण चांगल्या रानात सुरू झाली या पेरण चांगल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण. आता शेतकरी नृत्य बघितलं, आता पुढचा वेगळा कार्यक्रम. या वेगळ्या मूडमध्ये जाऊन आपल्याला सगळ्यांनाच आपल्या वयाचा विसर पडावा असा आमचा उद्देश आहे. आज तुम्ही आई बाबा आजी आजोबा सगळेच हे कार्यक्रम बघायला आलात, आपल्या मुलांना आणि आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलात. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या वयाचं भान विसरून या गाण्यात या नृत्यात तल्लीन व्हा. मिस्टर इंडियामधील श्रीदेवी या प्रख्यात अभिनेत्रीवर चित्रित झालेलं हे गाणं सादर करतायत आमच्या इयत्ता पहिलीतील मुली. हवा हवाई. शेतकरी कसे मागे राहतील त्यांचाही उत्साह ओसंडून वाहत आहे. तेव्हा आता आपल्या पुढे सादर करतायत एक धमाल विनोदी कार्यक्रम.
आमच्या प्रशालेतील सौ यादव मॅडम. स्वागत. नमस्कार, मी सौ पूनम यादव बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण आढावा घेणार आहोत जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीचा, राज्यातील प्रत्येक घडामोडीचा. व्हिडिओ जर्नलिस्ट श्री दामाजी मेहतर सर यांच्या समवेत आज 32 जानेवारी 0000 23 तासातील शिळ्या बातम्या, 1 तासाच्या ताज्या बातम्या शिळ्या झाल्यानंतर देण्यात येतील. ठळक बातम्या. संक्रांतीसाठी बाजारात गुळाची आवक, बाजारात माचीस खरेदीसाठी झुंबड, मच्छर आणि हत्तीची धडक, लाल मुंगीची ट्रकला धडक, लहान मुलांसाठी एस.टी. महामंडळ सुसज्ज, विद्यार्थ्यांसाठी बोलणे स्पर्धा आयोजित. हवामानाचा अंदाज. सविस्तर वृत्त यापुढे. संक्रांत जवळ आली असून बाजारात गुळाची आवक वाढली, पण मुंगीताई आणि मुंगळे मामा यांना बंदी घालण्यात आली आहे. मुंगीताई आणि मुंगळे मामा यांचा आमरण उपोषणाचा इशारा. उपोषणाचे ठिकाण गुळाची ढेप, तालुका साखरवाडी. बाजारात माचीस खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड. कालच मोगली छाप माचीस बाजारात आली. एकही काडी पेटत नसल्याने ग्राहकांमध्ये उत्साह. एका मच्छराची आणि हत्तीची धडक काल सायंकाळी झाली. मच्छराच्या पंखामुळे हत्तीची सोंड तुटली. सोंड फेविकॉकने जोडण्यात येणार आहे. सोंड जोडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केले आहे. हत्तीची सोंड जोडेपर्यंत हत्तीला सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. हत्तीला पाहण्यासाठी नातेवाईकांची अलोट गर्दी. अगोदरच या मच्छरावर 2 गुन्हे दाखल आहेत. मलेरिया आणि डेंग्यू यांचा प्रसार छुप्या मार्गाने आपल्या मित्रांसमवेत करीत आहे. मच्छर पकडणाऱ्यास 1000ची जुनी नोट बक्षीस म्हणून देण्यात येईल. आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार लाल मुंगीची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात ड्रायव्हरचे शर्ट फाटले. मुंगीवर गुन्हा दाखल. अधिक तपास मुंगळेराव करीत आहेत. ट्रक चेपला आहे, पण नुकसान काहीच झाले नाही. लहान मुलांसाठी एस.टी. महामंडळ सुसज्ज. बसा आणि उतरा या योजनेअंतर्गत एस.टीचा मोफत प्रवास. एस.टी. महामंडळाचा निर्णय. विद्यार्थ्यांसाठी सरकारने बोलणे स्पर्धा आयोजित केली आहे. बोलण्याची आवड निर्माण होण्यासाठी कच्चा पापड पक्का पापड ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. हवामानाचा अंदाज. आकाश शुभ्र निळे ढगाळ राहील. उन्हाळ्यात ऊन जाणवेल, पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात थंडी असा हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुन्हा भेटूया शिळ्या बातम्यांसोबत काही क्षणातच. देशभक्तीचं स्फुल्लिंग बालकाच्या मनात बालपणीच रुजवावं लागतं. पालक आणि शिक्षकांनी या दृष्टीने सजग असावं लागतं. अनेक कवींनी देशपर गीतांचा अनमोल खजाना स्वातंत्र्य युद्धाच्या काळात निर्माण केला. आजही देशभक्ती रुजवण्याच्या दृष्टीने आपण अशाच गुणांचा आधार घेतो. अशाच प्रकारे देशभक्तीने भारावून गेलेले इयत्ता 2रीचे छोटे कलाकार सादर करत आहेत एक देशभक्तीपर नृत्य. इयत्ता 2री या नृत्याला दिग्दर्शन केलंय सौ सारंग हिने. सादर करतायत इयत्ता 2रीचे बालकलाकार. Gita,
साता समुद्रापार मालवणीला मच्छिंद्र कांबळी यांनी पोचवलं आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की आम्ही मालवणी आहोत. तेव्हा आता यापुढे सादर करू येतात सौ गोसावी मॅडम मालवणिका. नमस्कार रसिका प्रेक्षक हो. आज मी तुमच्यासमोर एक मालवणी कविता सादर करणार आहे, पण त्याची पार्श्वभूमी म्हणून मी थोडंसं तुम्हाला मराठीत सांगणार आहे. रसिका हो, मुंबई मायानगरी, आपल्या महाराष्ट्राची राजधानी, आपल्या भारताची तर आर्थिक राजधानी. पण या मायानगरीमध्ये काय जादू आहे कोणास ठाऊक, ती सगळ्यांना आपलंसं करून घेते. हो, मुंबई म्हणजे गरिबातल्या गरिबापासून ते श्रीमंतातल्या श्रीमंतापर्यंत सगळ्यांचीच मुंबई. म्हणून तर आपण म्हणतो उगाच चंगळकडा लोकांसाठी काय जीवाची मुंबई करताय काय, म्हणजे इतकं ह्या मुंबईचं महात्म्य. तिनेही सगळ्यांना अगदी आपुलकीने आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं, पण त्याचे उलटेही परिणाम झाले बघा. ह्या महानगरीमध्ये काय जादू आहे कोणास ठाऊक, इथे गेलेला माणूस त्या मायाजालात अगदी धुंद होऊन जातो, गुरफटून जातो आणि मागचं सगळं कधी कधी विसरतोच होतो. विशेषतः खेडेगावातल्या लोकांसाठी हे दिसून येते. तर अशाच एका खेड्यातल्या आईचा हा छोटासा प्रयत्न आहे. तिचा मुलगा मुंबईसाठी पोटापाण्यासाठी म्हणून मुंबईकडे गेला खरा, पण तो त्या मायानगरीतच अगदी गुंग झाला. त्याला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी हा त्या आईचा एक छोटासा प्रयत्न आहे.
खेड्यातली आई असल्यामुळे तिची भाषा अर्थातच मालवणी. कवितेचं नाव आहे अग्रेव. अग्रेव म्हणजे मराठीमध्ये आग्रह. तू इसारलंस जिला पण माका येता आठव. तू इसारलंस जिला पण माका येता आठव. या महागाईच्या दिसात नका 100 रुपये पाठव. बापाशीच्या पाठी तुका नानाचं मोठं केलंय. बापाशीच्या पाठी तुका नानाचं मोठं केलंय. अंगात ताप असणं सुद्धा भटाच्या पायऱ्या गेलंय. येळात येळ काढून बाबा जुने दिवस आठव. येळात येळ काढून बाबा जुने दिवस आठव. या महागाईच्या दिसात नका 100 रुपये पाठव. साखर पावडर महाग झाली मी चाय खाणंही नाही. साखर पावडर महाग झाली मी चाय खाणंही नाही. पण तांदूळ सरले आता उद्या खाऊ काय. तुझ्या हातात नसती तर उदार उसने गाठव. तुझ्या हातात नसती तर उदार उसने गाठव. पण या महागाईच्या दिवसात नका 100 रुपये पाठव. लाईट बिल वाढला म्हण घरची इकलंय गाड. लाईट बिल वाढला म्हण घरची इकलंय गाड. आता वासा सुद्धा घरात दूध दुखताना. भरीत भर म्हणान काल पावसान मोडलो माटो. भरीत भर म्हणान काल पावसान मोडलो माटो. त्याच्यासाठी तरी जिला 100 रुपये पाठव. घर म्हणान पोरांका कधी गाव दाखवलंच नाही. घर म्हणान पोरांका कधी गाव दाखवलंच नाही. आता मी या थकलंय जिला माझा काय भरोसा नाही. मराच्या आधी माका एक नातवंडांका भेटो. मराच्या आधी माका नातवंडांका भेटो. या महागाईच्या दिवसात नका 100 रुपये पाठव. खूप वर्षा झाली माझ्या हातात पैसो नाही. खूप वर्षा झाली माझ्या गाठीत पैसो नाही. एकाएकी मेलय जिला तर खर्चाचा करशील काय. दिवस कार्यापुरते पैसे आतापासून साठव. दिवस कार्यापुरते पैसे आतापासून साठव. पण सध्या माका खर्चासाठी 100 रुपये पाठव. पण सध्या माका खर्चासाठी 100 रुपये पाठव. अशी ही या आईची आर्त विनवणी आपल्या मुलाला आहे. अपेक्षा करते की अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये. आपण माझी एक छोटीशी कविता शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. उसळलेल्या लाटांवर स्वार होऊन खोल समुद्रात दर्याचा राजा मासेमारीसाठी नेहमीच जातो. त्याला अशावेळी आधार असतो त्याच्या एकविरा आईचा. आईचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि तिच्या भेटीसाठी व्याकुळ हा दर्याचा राजा एकविरा आईला साथ घालतोय. आई तुझं देऊळ साजले गुल्लाले डोंगरा. इयत्ता 3रीतील बाल कलाकार सादर करतायत एक कोळी नृत्य. या नृत्याचं नृत्य दिग्दर्शन केलंय भाग्यश्री हिने. इयत्ता 3री. गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या. देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग. गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग. चैताचे महिन्या ग. आई तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरान ग. गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग. चैताचे महिन्यान.
पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओठान नाही सुट मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यान पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओठान नाही सुट मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार तुम्ही अंगान तुझे संगान उर उरवतान देवलाव तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार तुम्ही अंगान तुझे संगान उर उरवतान देवलाव तुझे नावानी दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान देऊल साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान गाय तुझं देऊल साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला तुझा भगत आहे मी हरा तुम्ही भल्या पहाड उठून तिची मनभावे पूजा करा तुम्ही भल्या पहाड उठून तिची मनभावे पूजा करा बसली काले डोंगरावर तिची नजर भक्तावर बसली काले डोंगरावर तिची नजर भक्तावर जमलाय बसारा कोलीवारा तुझी ओढी भरावरा तुझा डोंगर बघ
बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला तिला पायात जोडवे करा तिला पायात पैजण करा तिला पायात जोडवे करा तिला पायात पैजण करा त्या सासर दादाला बोलून ती छाया हाती पांघरा भरा त्या सासर दादाला बोलून ती छाया हाती पांघरा भरा तिला नैवेद्य दाऊ डोळ भरून पाहू तिला नैवेद्य दाऊ डोळ भरून पाहू भक्त जन हो मंदिर यायचा सादर करावरा हे भक्त जन हो मंदिर यायचा सादर करावरा आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला 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 खूप छान कोळी नृत्य या मुलांनी सादर केले. खूप रामराज्य वियोग, द्रौपदी, स्वयंवर, मानापमान अशा एकापेक्षा एक सरस संगीत नाटकांची परंपरा निर्माण झाली. सन 1880 ते 1930 हा संगीत नाटकांचा आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. सुमारे 2500 प्रयोग झालेलं एक अजरामर संगीत नाटक जय जय गौरी शंकर यामधील एक नाट्यगीत सादर करतोय इयत्ता पहिलीतील श्लोक सामंत. तेव्हा सज्ज व्हा हे नाट्यसंगीत ऐकायला, या नाट्यसंगीताचा आस्वाद घ्यायला. इयत्ता पहिलीतील श्लोक सामंत. हवी असणारी मूळ मोरपिसाई मिळाली. तिला सुखी करण्याची हौस या शृंगीला चढली आहे, कारण ती आहेच तशी गुणवंती. रे मनात सुंदरा, मरे मनात सुंदरा, तुझीच मूर्ती श्यामला, तुझीच मूर्ती श्यामला
त्यांचा आविष्कार करण्याची संधी त्यांना देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि यामध्ये फक्त शिक्षक नाही तर पालकांचाही वाटा किती महत्त्वाचा असतो हे या कृतीतून आपल्याला दिसतं. श्लोकला त्याचे पालकही खूप छान प्रकारे या बाबतीत प्रोत्साहन देत आहेत, त्याची आवड जोपासत आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या श्लोकसाठी. त्याला हार्मोनियमची साथ दिली होती गोसावी यांनी आणि तबल्याची साथ दिली होती गोसावी सर यांनी, हार्मोनियमची साथ दिली होती प्रफुल्ल गोसावी यांनी. चुडी काकांचं सुद्धा मार्गदर्शन होतं आणि त्याचे पालक या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थ्यांमधले हे जे सुप्त गुण आहेत हे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतील. तनिष्का तलवारे सादर करते ए वतन वतन हे देशभक्तीपर गीत. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझे से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझे से, पहुँचूँ मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूँ मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन. तुझ पे कोई गम की आज आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आज आने नहीं दूँ, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन. इयत्ता दुसरीतील आमचे बाल कलाकार सादर करतायत नवराई माझी. मित्रांनो, लग्न गाणी म्हटलं की आपल्यासमोर अनेक जुनी नवीन गाणी उभी राहतात. लग्नाचा प्रत्येक विधी हा अधिकाधिक जल्लोषात साजरा केला जातो, अगदी मेहंदी हळद हे सुद्धा. त्यामुळे आमच्या या विविधरंगी कार्यक्रमातील पुढचं आकर्षण आहे अशाच प्रकारचं एक लग्नगीत नवराई. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग, नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. और आई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इठलाती भर खाती वो, सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो.
एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना चोरून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम हात झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना मेहंदी रंगली ग कौर पुजली ग शुभ मुहूर्ताची सराई वाजली ग हिरव्या चुड्यात भरसरी शालूत गोड गोजिरी नवरी सजली ग मुहूर्त वेळ आली लगू बग झाली पुरात नाग थरथर आणि काली चढली लाली पुरात नाग थरथर आणि काली चढली लाली सजली नटली लाजली लेक लाडकी चालली बँड बाजा वरात घोडा देवरिया नवरोजी लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई बँड बाजा वरात घोडा देवरिया नवरोजी लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई